संख्या बढ़ती जाएगी और यहाँ पे काफ़ी लोगों का मनोरंजन और आज के दिन आज़ादी का एक बहुत बड़ा ही महत्वपूर्ण है ये दिन, क्योंकि आज हमारा देश स्वतंत्र हुआ था आज ही के दिन। इस दिवस को हम लोग बहुत ही धूमधाम से मनाया जाता है और मनाते हैं। आओ दोस्तों यहाँ पे सभी बच्चे इकट्ठे हो गए हैं, लेडीज हो चाहे बच्चे हो चाहे जहाँ आदमी कोई भी हो, सभी लोग यहाँ पे उपस्थित होते हैं और यहाँ पे आए हुए हैं। धीरे धीरे और भी लोग आएंगे। यहाँ पे देखिए तिरंगे का एक छोटा सा नज़ारा दिखा रहे हैं। अभी देखिए तिरंगा है जो कि 1.5 कुंटल का है, क्रेन से उठाया जाएगा। आप लोगों से विनती है दोस्तों कि हमारे देश को ऐसा बढ़ावा देने के लिए आप लोग हमें सहयोग करें और सपोर्ट करें दोस्तों। सोशल मीडियाच्या या जगामध्ये सोशल मीडियाच्या दोन्ही बाजूने होणारा वापर, एक तर चांगली बाजू असेल किंवा दुसरी वाईट बाजू असेल, या दोन्ही बाजूंचा जो सातत्याने वापर चालू आहे याच्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे। कारण छोटे छोटे गोष्टी छोटे छोट्या स्टेटसवरनं आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसवरनं असेल किंवा फेसबुकवरनं असेल, फेसबुकच्या पोस्टवरनं असेल, आज समाजामध्ये कुठे मागवण्याचं काम चालू आहे। शेवटचा प्रकारचा आपण पाहिला अतिशय किरकोळ विषयावरून स्टेटस टाकलं, स्टेटस ठेवलं म्हणून दंगल घडली। आज आपण आपल्या मुलांवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष दिलं पाहिजे। सोशल मीडियावरती आपल्या मुलं काय करतात, जसं आपण समाजातील इतर विषयांवरती लक्ष देतो त्याप्रमाणे आपण आपल्या मुलांवरती सुद्धा स्टेटसवरती लक्ष दिलं पाहिजे। त्याच्या भविष्यामध्ये त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात। हे आपल्याला तितकं सत्य आहे, आपण मानलं सुद्धा पाहिजे। परंतु आज या ठिकाणी जो 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला थोड्याच वेळात तिथं लहान मुलांचा डान्स स्पर्धा सुद्धा चालू होणार आहे। सर्वजण आलात त्याबद्दल मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी कमांडो देशमुख सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत आणि आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत। जय हिंद सर्वांना। या मंगल प्रसंगी आज सर्वजण इथे जमलेले आहेत आपण, तर सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। या भव्य अशा दिव्य अशा या पूर्ण आपल्या तिरंगा ध्वजाखाली आज आपल्या सर्व धन्यवाद। यानंतर या ठिकाणी मेजर अशोकजी चाळके साहेबांना विनंती राहील आपण या ठिकाणी उपस्थित सर्व देशवासियांना शुभेच्छा द्याव्या। उत्सव आज तीन रंगाचा आभाळी सजला। शतशतशा नमन त्या शूरवीरांना ज्यांनी आपला भारत देश घडवला। आज 80वा स्वतंत्रता दिन आपण साजरा करत आहोत। त्यानिमित्त मी उपस्थित सर्व मान्यवर संचालक मंडळ आणि बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे। 15 ऑगस्ट हा भारताच्या स्वतंत्र दिनाचा गौरवान्वित दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या भारत देशातील अनेक थोर नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जसे की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लाला लजपत राय यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या स्वातंत्र्य दिन साजरा केला। जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी हरिभक्तपर्यंत संभाजी महाराज भाकडे या ठिकाणी फक्त एका वाक्यात या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देत आहेत।
आज 15 ऑगस्ट निमित्ताने स्वातंत्र्य दिन साजरा करतात. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देव. आज जे लोक आपले कुणी मंत्र अधिकारी असतील, नाव तर सर्वांना पांडुरंगाप एवढीच विनंती करतो, त्यांना आता उदंड आयुष्य देऊ. त्यांच्या हातून ह्या तिरंगी झेंड्याची सेवा करू आणि वारंवार आता झेंडा मोठा हो आणि त्यांच्या धंद्या पाण्यामध्ये येशो जी ज्ञानोबराया चरणी तुकोबराया चरणी पांडुरंग चरणी विनंती करतो. त्यांच्या लेकरा बाळांना सुख शांती समृद्धी वाढव आणि त्यांच्या धंद्या पाण्यामध्ये यश हो. रामकृष्ण. शतशः धन्यवाद. यानंतर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि कात्रज परिसरातील दानशूर नेतृत्व प्रकाश भाऊ कदम यानंतर आपलं मनोगत व्यक्त करत आहे. उपस्थित व्यासपीठावरील आपल्या महाराष्ट्राचे लाडके सर्वांचे वारकरी, प्रसिद्ध वारकरी संभाजी महाराज बागडे, तसेच आपल्या देशाची सेवा करणारे, मिलिटरीमध्ये काम करणारे मेजर अशोक चाळके, तसेच मेजर देशमुख साहेब, मेजर खोमणे साहेब, तसेच आपल्या भागातील लाडके नगरसेवक वसंतरावजी मोरे, तसेच प्रतीक कदम, प्रगती फाउंडेशन अध्यक्ष मंगेशजी रासकर, कृष्णाजी शेलार व इतर सर्व मान्यवर, उपस्थित सर्व याच तिरंग्याला सॅल्यूट करण्यासाठी आलेले सर्व नागरिक, माता भगिनी. आपला देश 1947 स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आपण ह्या एक सोन्याचा दिवस म्हणून दरवर्षी साजरा संपूर्ण देशामध्ये, गल्लीमध्ये, गावामध्ये, शाळेमध्ये, संस्थेमध्ये, सगळीकडं कंपनीमध्ये सर्व आनंदाने साजरा करत असतो. आज आपण याने एक इतकं जनगणमन राष्ट्रगीत होईपर्यंत इतक्या आत्मीयतेने सॅल्यूट करत होते. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये या ध्वजाबद्दल किती आदर आहे आणि किती सन्मानपूर्वक आपण त्याला हे करतो. हा तिरंग्याच्या बद्दल ज्याच्याबद्दल प्रेम आहे, ती एवढी लोक या ठिकाणी एवढ्या या संपूर्ण मैदानामध्ये येतात आणि या तिरंग्याला सॅल्यूट करतात. हे आम्ही आमचं कात्रजचं भाग्य समजतो. आम्ही कात्रजचा विकास, कात्रजची कामं आणि कात्रज परिसरातील चांगल्या प्रकारे मुलांना शिक्षण देणं, मुलांना घडवणं, प्रत्येक शाळेमध्ये, संस्थेमध्ये, सर्वकडे ज्या पद्धतीने मोरे साहेब, आम्ही प्रतीक कदम, बाकीचे सर्व मंडळी एक चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी करत असतो आणि त्या कामाचं प्रामाणिकपणाने आपण या ठिकाणी पाहतो की जी कामं चालू आहेत त्या कामात आपण श्रेय घेत असतो आणि तुमचं सर्वांचं सहकार्य असल्यामुळं आपल्या कात्रजचा विकास, कात्रजची प्रगती ही कशी केली आणि कशी घडवली. अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पाऊस थांबला हे सर्व आमचं मोठं सगळ्यांचं भाग्य आहे आणि या ठिकाणी ॲक्सिडेंट झाल्यामुळं त्या खुर्च्या, टेबल वगैरे ते नियोजन झालं नाही तरीसुद्धा की तुम्ही सर्व लोक एवढ्या आतुरतेने वाट पाहू आज या तिरंग्याला सॅल्यूट केलं. आज या तिरंग्यासाठी आपल्याला सॅल्यूट करण्यासाठी वारकरी संप्रदायाची एक साथ या ठिकाणी आले आणि हे महाराज या ठिकाणी आले. कारण की आपली वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी ही आपली हिंदू धर्माची जी हे आहे त्याप्रमाणे की आपण या ठिकाणी एक वारकरी